नमस्कार, मी राजेंद्र वाकचौरे। आज एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर या ठिकाणी आलो आहे। एक नाविन्यपूर्ण मशीन आपल्याला या ठिकाणी दिसतंय की जे आतापर्यंत आपण कुठेही पाहिलं नाही। हे मशीन आलेलं आहे DDRC पुणे या ठिकाणी। तर हे मशीन काय आहे हे आपण भाग्यश्री मोरे यांच्याकडून जाणून घेऊ। त्यापूर्वी या ठिकाणी कोऑर्डिनेटर आपले यशवंत सोळंके साहेब आहेत, हरिदास शिंदे आहेत, स्मिता सस्ते आहेत, नितीन सस्ते आहेत, मसुरके साहेब आहेत। यांच्या बरोबरीने आपण ही सर्व माहिती दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर ताई, ही मशीन अशी असावी अशी संकल्पना आपल्याला कशी सुचली? नमस्कार, मी स्वतः दिव्यांग असल्या कारणाने मला जेव्हा पण हेल्थ चेकअपचा इश्यू यायचा किंवा जनरल चेकअपसाठी जायची असायचं, तर त्यासाठी मला आधी विचार करावा लागायचा की मी कुठल्या हॉस्पिटलला जाऊ, तिथं पार्किंग असेल का, तिथं ऍक्सेसिबिलिटी असेल का, तिथे हॉस्पिटलमध्ये बसायला चढायला काही म्हणजे नाही का बेडवर वगैरे असं। तर मला खूप छोट्या छोट्या गोष्टीपासून प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागायचा आणि मग त्याच्यातून आपल्याला हेल्थ चेकअप करण्यासाठी जावं लागतं। तर हा विचार माझ्या मनात असा आला की आमचे जे काही दिव्यांग लोक आहेत, माझे बांधव भगिनी, की त्यांना हेल्थ चेकअपचा इतका इश्यू आहे पण ते चेकअपसाठी जात नाहीत। कारण काय, तर त्यांना पण कंटाळा येतो की तो कसं जाऊ, काय करू, तिथं मला कोणी हेल्प करेल का। मग माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण एखादं मशीन जर असं उपलब्ध करून घेतलं की जिथं एखादा दिव्यांग गेला आणि त्याला ऑटोमॅटिक सगळं हेल्थ चेकअप करता आलं, त्याला जास्त चढ उतार न करता, तर आपण तसं काहीतरी प्रयत्न करावा। तर त्या निमित्ताने मला ते संधी पण मिळाली। ही मशीन आपण कोणाकडून मिळवली? हे मशीन जेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीला सांगत होते की मला अशी मशीन एक घ्यायची आहे, कुठं असेल तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू, तर तिने क्षणाचाही विचार न करता तिच्या डोक्यात कल्पना होतीच की असं मशीन आहे म्हणून, तर आपण कुठं देऊ शकतो। तर मी तिला सुचवल्यामुळे तिने लगेच मला होकार दिला आणि ती म्हणली की मी तुला मशीन घेऊन देते आणि तुझं जे काही चांगलं ध्येय आहे ते आपण पूर्ण करू। आणि तिने एका महिन्यात आपल्याला ही मशीन उपलब्ध करून दिली। या मशीन मध्ये साधारणतः किती टेस्ट होतात एका वेळेस? या मशीन मध्ये एकूण 60 टेस्ट होतात आणि त्याच्यामध्ये आपण जितकं पण लोकांना गरजेचं आहे ते आपण तर वरच्यावर करून देणार आहोतच। याची सुरुवात आपण कधीपासून करणार आहोत? आपण आता एक हेल्थ चेकअप कॅम्प घेऊन त्याची सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी खरोखर ताईंचं अभिनंदन करायला पाहिजे की एक अनोखा उपक्रम ताईंनी राज्यात सुरू केलेला आहे। तर असाच उपक्रम जर शासनाने सुरू केला तर राज्यातील दिव्यांगांना याचा फायदा होईल। धन्यवाद।